त्यांनी बरीच विकास कामं केलेली आहेत पूर्वी, बर तर आमचं मत त्यांनाच आहे. विकास कामं केले म्हणून मग तुमचं त्यांनाच आहे. हा. चला ठीक आहे. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. लोकसभा जी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक गावातून आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील. वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर अशी दिग्गज लढत माढा तालुक्यात होते आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या माढाकडे लागलेलं आहे. माढातून कोण विजयी होणार हा प्रश्न आहे. त्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये, आम्ही सध्या बेंबळे गावामध्ये आलेलो आहोत आणि बेंबळे गावातील जे समस्या आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, या सर्व गोष्टीबद्दल आम्ही अगदी जाणून घेणार आहोत. तर आपण या हॉटेलमध्ये बसलेले काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. चला तर. आणि आपण प्रत्येक गावातून ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत. इथले प्रश्न असतील आणि नागरिक कुठल्या संख्येनं या ठिकाणी मतदान करणार आहेत. खरं तर मतदान हे उत्स्फूर्तपणे केलं पाहिजे. लोकसभेचं जे इलेक्शन आहे या संदर्भात बेंबळे गावातील काही नागरिक आहेत जे हॉटेलमध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी आपण बात करणार. दादा, आपण बेंबळे गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो. बेंबळे गावाच्या काय समस्या आहेत आणि येथील नागरिकचा कल कोणाकडे आहे हे बघण्यासाठी आपण बेंबळे गावामध्ये आलेलो आहोत. असे तर जे आहे तर बेंबळेमध्ये साधारण असं वातावरण सध्या बघायला मिळतंय. दादा नमस्कार. नमस्कार. माढा लोकसभा जी आहे ती लढत अटीतटीची समजली जाते. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर. हे माढा लोकसभेमध्ये जे इलेक्शन आहे यात कोण विजय होणार या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आपल्या गावातील काय समस्या असतील आणि निवडून कोण येईल? निवडून रणजितसिंह निंबाळकर भाजपचे उमेदवार निवडून येणार. कशावरून म्हणजे त्यांनी काम केले. माढा मतदारसंघामध्ये 5 वर्ष काम केलंय त्यांनी आणि कृष्णा भीमा खोऱ्याला 2000चा निधी दिलाय. आणखी 8000 निधी ह्या येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये देणार आहेत. त्यांचं सरकार येणार आहे दिल्लीमध्ये आणि सरकार आल्यामुळे त्यांना लाखो कोटीचा मोदींनी त्यांना आणि पक्षानं निधी द्यायचं कबूल केलेलं आहे. या मतदारसंघासाठी पाण्याच्या फार समस्या आहेत. करमाळा, सांगोला, मान, माढा याच्यामध्ये. आणि त्यामुळं काल मोदीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की बाबा इथं कोट्यावधी रुपयाचा निधी आम्ही लाखो कोटीचा 10,000 20,000 कोटीचा निधी या मतदारसंघाला देणार आहे. आणि त्याच्यामुळं हे विकास पाहिजे, पाणी पाहिजे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळ आहे आणि पाणी देण्याचं काम हे निंबाळकरच करतील. त्यामुळे त्यांना लोकांचा भरभरून साथ आहे आणि त्यामुळे त्या भरपूर मते आमच्या गावातून त्यांना पडणार आहे. एकीकडे माढा तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून गेल्यानंतर कुठेही माढा तालुक्यात दिसले नाहीत, असं पण त्याच्यावर आरोप केला जातो आणि तुम्ही तर म्हणताय की त्यांनाच मतदान करायचं. नाही, तसं नाही. रणजित निंबाळकर हे परवाच गेल्या महिन्यामध्ये आमच्या बेंबळेमध्ये त्यांनी सभा घेतली आणि अकोले, बेंबळे आणि बेंबळे गोटी चांभारवीर ह्या 10 कोटीच्या रस्त्याचं उद्घाटन त्यांनी काम स्वतः 10 कोटीच्या रस्त्याचं काम दिलं बबनदादांनी त्यांनी आणि त्याचं उद्घाटन पण केलं आणि ते काम पण चालू झालंय. ते मतदारसंघामध्ये नाहीत ही चुकीच आहे. ते मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि कामाचे माणूस आहे. धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा आहेत किंवा यांनी सुद्धा या बेंबळ्यासाठी बराचसा निधी दिला असं पण जनतेतून बोललं. अजिबात नाही, निधी दिलेला नाही. उलट विजय शुगर सारखा कारखाना त्यांनी विकून खाल्ला आणि विजय शुगर सारख्या कारखान्याचे लाखो रुपयाचे शेअर्स बेंबळ्यातील आणि तालुक्यातील आणि लाखो करोडो रुपयाची ऊस बिलं आणि करोडो रुपयाचं ट्रॅक्टर वाहनाची बिलं ही त्यांनी दिलेली नाहीत. विजय शुगर निलावात गेला आणि त्याचं सगळं मोहिते पाटलांनी कुठल्याही लोकांचं कितीतरी 100 करोडच्या वर रुपये ह्या माढा तालुक्यातील लोकांचे बुडवलेले. त्यांनी उलट जनतेला काय दिले नाही, त्यांनी जनतेचे घेऊन गेलेले. असं तुमच्याकडे काय त्यांचा पुरावा आहे का? पुरावा आहेच ना लोकांकडे. हो, माझं मतदान हे रणजितसिंह निंबाळकर कमळाला राहणार आणि ते बबनदादानं सांगितले म्हणून राहणार. कारण महायुतीमध्ये आहे आम्ही, आमचा पक्ष बबनदादा, संजय मामा हे महायुतीत असल्यामुळे आम्ही ते मतदान करणार आणि गावातून फुल मतदान करणार. आणि कोण विजयाची बाजी मारणार आहे माढ्यातून? दादा काय सांगाल, माढ्यामधून कोण विजय? रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कमळाला लेड भेटेल. कशावरून तुम्ही असा अंदाज टाकला? 30-35 वर्ष झालं दादा इथले आमदार आहेत. वैयक्तिक दादांचा जनसंपर्क लोकांबरोबर आहे. इथल्या घरोघरी लोकांना कामं दिलेले आहेत तिथं कारखान्याच्या माध्यमातून 4-5 आणि ऊसाच्या बिल वेळेवर जातात लोकांची. बाकी काय मग वरचं काय घेणं देणं पण नसते ना लोकांना. विकासाचा मुद्दा काय असणार आपल्याला? विकासाचा मुद्दा म्हणजे आता बॅरेज बांधारा दादा आम्हाला देतो म्हणले 1.5 TMCचा. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी सत्तेबरोबर राहावं लागतंय म्हणले. मिटिंग घेतली होती दादांनी कार्यकर्ते सगळ्या
आणि त्याच्यात म्हणले मग काय करायचं, मग कार्यकर्त्यांनी दादांना मत तिथं व्यक्त केल्यावर दादांनी निर्णय घेतला. मग दादांनी निर्णय घेतला म्हणल्यावर सगळे दादा बरोबर जाणार आहेत, दादा बरोबर. तुम्ही दादा म्हणाल तसंच करणार. हो 100% दादा म्हणतील त्याच्याप्रमाणे, आणि इथून पुढे सुद्धा दादा सांगेल त्यालाच मतदान होईल, काय अडचण. दादा नमस्कार. काय सांगाल की माढा लोकसभा जी आहे ती अटीतटीची समजली जाते, कोण बाजी मारेल माढ्यात? अटीतटीची अशी काय नाही. सध्या नरेंद्र मोदी सरकाराचं तिसरं सरकार स्थापन करण्यासाठी जनतेनेच निर्णय घेतलेला आहे की जे केंद्रीय धोरण असतात, जे निर्णय असतात, ते निर्णय चांगल्या पद्धतीने घ्यायचं काँग्रेस किंवा इतर पक्षामध्ये ते कुवत राहिलेली नाही. सध्या हे त्यांचं आमदार जे खासदार उभा करतात ते 200चा आकडा सुद्धा ते पार करू शकले नाही. अशा पद्धतीने त्यांचं धोरण जर असेल तर सरकार कसं स्थापन करणार? एकीकडे महागाई, रोजगारी, बेरोजगारी वाढत चालली, महागाई वाढत चालली, गॅसच्या किमती वाढत चालल्यात, आणि तुम्ही तर म्हणताय की अजून पुन्हा एकदा भाजपला निवडून द्यायचं, का बरं? खरी गोष्ट सांगायची म्हटलं तर महागाई म्हणता तुम्ही, खरी गोष्ट आहे. परंतु ज्यावेळेस गॅसचा दर सांगितला जातो 450 रुपये होता, त्यावेळेस मूल्यांकन हे वाढत जातं. जर त्यावेळेसचा तुमचा प्लॉट जर 4 लाखाचा असेल, तो आज 40 लाखावर गेलाय. ह्याचाही विचार कुठेतरी केला पाहिजे. शेतकऱ्यांचा उसाचा रेट असेल त्यावेळेस 1800 रुपये होता, आज 3500 रुपयापर्यंत गेलेला आहे. याचाही विचार झाला पाहिजे. एकांगी विचार करून हे प्रश्न सुटत नसतात. निर्णय घेत असताना, धोरणात्मक निर्णय घेत असताना त्याचं व्हॅल्युएशन वाढत असतं, आणि हे लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आपण. आणि तेच आपल्या माध्यमातून काम व्हायला पाहिजे की महागाई वाढते हा विरोधकांचा जुमला आहे. महागाई वाढते, काही गोष्टी ठीक आहे, आम्ही सुद्धा ते मान्य करतो, परंतु त्याला स्थानिक बाजारपेठा, व्यापारी वर्ग याच्यामधले धोरणं ते कारणीभूत असतात. आपलं मतदान बीजेपीला. बबन दादा म्हणतील तसंच. खरं बघायला गेलं तर या माढा तालुक्यामध्ये विकासाचं जर व्हिजन असणारा नेता म्हटलं तर ते फक्त बबन दादा आहेत. या माध्यमातून मी सांगतो, विरोधकांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये 58 कोटी रुपयाचं जे आपल्याला माढा तालुक्यासाठी निधी आलेला होता त्यासाठी स्टे बसवला होता. आदरणीय बबन दादाने 2 ZP सदस्यांना कोर्टात पाठवला आणि तो स्टे उठवला, आणि माढा तालुक्याच्या जो काही निधी आलाय तो परत मिळवला. हे व्हिजन असायला पाहिजे. दादा म्हणेल तसं होणार. तालुक्यामध्ये आपल्या बेंबळे परिसरात रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी काय कामं केलं? नाही काम केली का 11 कोटीचा बेंबळे, आपलं बेंबळेचे चांभारवीर आपलं 11 कोटीचा तिकडे काम केलं. आम्हाला जिम दिली 12 लाख रुपयाची. जे मतदान आहे माढा लोकसभेचं, ते मतदान कोणाला असणार आहे? रणजितसिंह निंबाळकर यांना आमचं मतदान आहे. मतदान ते सांगितलं की माढा तालुक्यामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर आलेच नाहीत असा प्रचार केला जात आहे. तुम्ही तर म्हणताय की त्यांनाच मतदान द्यायचं, काय कारण? त्यांनी बरीच विकास कामं केलेली आहेत पूर्वी, बर, तर आमचं मत त्यांनाच आहे. विकास कामं केली म्हणून मग तुमचं त्यांनाच आहे.